नमस्कार, मी सरिता कौशिक. कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आपल्या राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत. लोढाजी कॉफी विथ कौशिकमध्ये आपलं स्वागत करते. एक तुम्ही काहीतरी 24/7 पद्धतीनं एक ऑफिस सुरू केलंय किंवा करताय असं आम्ही ऐकलं. काय नक्की आहे तो कॉन्सेप्ट? मी सुरू केला आहे. मागच्या महिन्यामध्ये सुरू केला हा 24/7 म्हणजे ॲक्च्युली 24/7 सातव्या दिवशी फुल 24 आवर्स कोणी तिथे जाऊ शकता, कोणी कामासाठी सांगू शकता. त्याने पूर्ण मी स्वतः तिथे 2 तास दर दिवशी बसतो. आमचे सर्व नगरसेवक बसतात, आमचे कार्यकर्ता बसतात. ने सर्व जे काही तुमची प्रॉब्लेम तुमच्याकडे सोल्युशन नाही झाली तर मी आहे असा त्यांच्या मागच्या उद्देशी आहे. पण हे ऑफिस यंत्रणा कशी राबवणं सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे, फार सोपं आहे. लोक फार कॉपरेटिव्ह आहे. 30 वर्षापासून त्यांच्या बरोबर आहे. तो ते पण मला ओळखता, मी पण त्यांना ओळखतो. मला माहिती आहे की एक्झॅक्टली कसा कोण माणूस कसा काय त्यांची प्रॉब्लेम असेल. त्याने पण आहे की भाई कुठे काय जायचं आणि काय करायचं. तो साधारण त्या चांगल्या वातावरणात ते येता कार्यक्रम त्यांचे सर्व मदत करता. कोणी 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होती. एक तुमचा उपक्रम खूपच सुंदर आहे तुमच्या मतदारसंघातला आणि तो म्हणजे तुमच्याकडल्या लायब्ररीचा. मला वाटतं दर्शकांना सुद्धा ऐकायला आवडेल आणि मला वाटतं इतर आमदारांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे अशा उपक्रमाचा. त्यामुळे त्याबद्दल थोडंसं सांगा. मी या 20-25 वर्षापासून आम्ही या लायब्ररी आमची चालत आहे. सरिताजी, विषय ऐसा है कि मैं जब 95 में पहली बार चुनाव लड़ा तभी मैं थोड़ा मराठी मेरी भाषा है, मैं महाराष्ट्र में रहता हूँ, पर भाषा किसी को तोड़ती नहीं है, भाषा जोड़ती है. इसलिए मैंने थोड़ा आपके साथ मराठी में बात की, थोड़ी मैं हिंदी में भी बात करूँगा विद योर आपकी परमिशन के साथ में जी. तो 95 में जब मैंने चुनाव लड़ा था उस समय मैं बॉम्बे में नया नया आया था मुंबई में, और मैं यहाँ पर बाइकला में रहता था, मलबा हिल में रहने को आया था और तुरंत चुनाव आ गए. मैं राम जन्मभूमि आंदोलन में काम करता था. मैं बेसिकली बचपन से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का स्वयंसेवक हूँ. बजरंग दल में काम किया, विश्व हिंदू परिषद में काम किया, राम जन्मभूमि आंदोलन में भाग लिया. और फिर वहाँ पर मैं बीजेपी के अंदर उस समय आया था क्योंकि मेरे पिताजी उस समय बीजेपी के एमपी थे. तो जो जानते लोग थे उनको वहाँ वैक्यूम था, तो कोई वहाँ पर था नहीं. मलबा हिल के अंदर हमको कभी कोई सीट जीतते नहीं थे, इसलिए मुझे वो टिकट सीट मिल गई और मैं 400 वोट से सीट जीत गया. तभी मैंने लोगों को कहा था, मैं बिल्डर था, बिल्डर का नाम आज थोड़ा खराब है, उस समय तो ज़्यादा खराब था. तो लोग मेरे को कहते थे कि भाई, मैंने बोला देखिए ऐसा है कि मैं जो करता हूँ वो छुपाता नहीं हूँ, और मैं पर्सनली विश्वास का हूँ कि आपकी खुद की कुछ नॉन सोर्स ऑफ इनकम है, आप उससे बहुत अच्छे हो कि जिसका कोई इनकम नहीं है पर वो आपकी सोर्स ऑफ इनकम है, फिर भी वो आपसे ज़्यादा बड़ी गाड़ी में घूमता, बड़े घरों में रहता है. बिल्कुल. मैं तो ओपनली बता रहा हूँ, मेरा ये इनकम है, मेरा ये बिजनेस है, मैं करता हूँ. आपके साथ कभी गलत ना करा है ना होने दूंगा. लोगों ने वोट दिए, 7 चुनाव हो गए. पहला चुनाव 400 वोट से जीता. हर चुनाव में लीड बढ़ता रहा. पिछली बार का चुनाव मैंने करीबन 88,000 की लीड से जीता. तो उसमें से मैंने सीखा ये है, जो आपका प्रश्न था उसके जवाब पर आता हूँ, कि कम्युनिज्म में क्या है. कम्युनिज्म में ये है कि आप बड़े बन गए और जिनके कारण, जिनके साथ लेकर आप बड़े बने, उनको आप जब नेग्लेक्ट करते हो तो कभी रिवोल्ट होता है. तो मैंने मेरे परिवार में समझाया कि देखो, अपने जो बड़े बने हैं इसके अंदर मेरा एमएलए होने का भी रोल है, और इसलिए मेरे वोटर्स को सब हक है, सब कुछ वो पाने का जो कि मैं कर सकता हूँ. तो मैंने उनके लिए लाइब्रेरी शुरू की, मैंने उनके लिए मेडिकल यूनिट शुरू की, मैंने उनके लिए छोटे बच्चों के लिए आज भी हर साल हम 500 बच्चों को, बेस्ट डॉक्टर पारिक है उसके, हम बच्चों को सब तरह से चेक करवाते हैं, ट्रीटमेंट मिलता है. हमने इंश्योरेंस उनके लिए किया, हमने स्कॉलरशिप उनके लिए किया. छोटी मोटी तो बाकी तो सब चीज़ें चलती रहती है. और ये मैं आजकल में नहीं कर रहा हूँ, ये 25 साल से चल रहा है. आपल्या लायब्ररीबद्दल मला खास कुतूहल आहे की ती लायब्ररीची व्हॅन आहे मला वाटतं, आणि ती बरोबर तितकेच वाजता, तितक्याच त्याच दिवशी त्याच जागी जाते. त्याबद्दल थोडंसं सांगा. लाइब्रेरी की 3 हमारी वैन है, उसमें हम हर महीने में नई किताबें खरीदते हैं, लोगों की रिक्वायरमेंट ले लेते हैं, और सब शेड्यूल फिक्स है. नॉन रिफंडेबल डिपॉजिट के ऊपर कोई भी उसका मेंबर बन सकता है, और वो जगह फिक्स है. आप जाइए, वहाँ पर 1 घंटा गाड़ी खड़ी रहती है, आपकी पसंद की किताबें निकाल लीजिए, पुरानी किताबें आप जमा करा दीजिए, किताबें लेके आप घर जाइए.
3 दिन के बाद जब लाइब्रेरी वापस आती है वो किताब तब तक आपने पढ़ ली होती है। तो आपकी बात सही है, सैकड़ों लोगों ने लाइफ का इसको हिस्सा बना लिया है और बहुत पॉपुलर है और हमको भी आनंद होता है कि लोगों को उसका फायदा हो रहा है। आपण देशातलेच नाही तर आशियामधल्या काही टॉपच्या बिल्डर्सपैकी आपण आहात. पण मी एक असं ऐकलंय, खरं खोटं तुम्हालाच विचारायचं आहे, की तुम्ही तुमच्या मतदारसंघात बिल्डिंग बनवत नाही असं काही आहे? नहीं, मैं जब तक बिजनेस मेरे पास था तब तक मैंने उसको अवॉइड किया था। पर जब मैं बॉम्बे बीजेपी का अध्यक्ष बना उसके बाद में मैंने बिजनेस से मेरा सारा इंटरेस्ट हटा लिया, ना शेयर रखे ना डायरेक्टरशिप रखी, कुछ नहीं रखी। अभी मेरे बच्चे अपना अपना बिजनेस करते हैं, तो वो सब जगह बिजनेस करते हैं, वो कॉन्स्टिट्यूंसी में भी वो बिजनेस करते हैं, पर उसमें मैं कभी कोई मेरा ना इन्फ्लुएंस यूज़ करता हूँ ना उनको उसमें मेरी कोई पॉलिटिकल मदद उनको मिलती है। पर मैं उनके आड़े भी नहीं आता हूँ क्योंकि वो अपनी मेहनत से कर रहे हैं और कुल मिलाकर ठीक ठाक काम कर रहे हैं, तो उनको रोकना भी सही नहीं है। पर मैं जब तक था मैंने कुछ चीज़ें पाली थी। एक आत्तामध्ये म्हणजे तुम्ही तसं फार शांत दिसता लोढाजी, पण तुमच्या आजूबाजूला वाद मात्र खूप प्रचंड असतात. आणि म्हणजे खरं तर असं का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. एकानंतर एक कुठल्या तरी वादाच्या केंद्रस्थानी तुम्ही असता. असं आहे की ते राजनीतीमध्ये नेहमी आपण टार्गेट असता. आपण मला माहीत नाही आपल्या मनामध्ये कोणता वाद आहे, पण मी कधी एकही वेळा मी वाद कधी क्रिएट केला नाही. पण ते वादामध्ये कोणाने मला माझ्याकडे प्रश्न विचारले, मी जवाब आन्सर देतो त्यांचे, पण मी वाद कधी क्रिएट करत नाही. तुमच्या मनामध्ये कोणता वादावर निशाणा आहे तुम्ही सांगा, मी त्याचा जवाब देऊ तुम्हाला. नाही म्हणजे असं आमच्याकडे आज कोणीतरी म्हणालं की तुम्ही जसं तुमच्या बिल्डिंग्सची पायाभरणी करता आणि तुम्ही पायाभरणी करता आणि मग वादाची बिल्डिंग सुद्धा उंच उभी राहते. आता अगदी नुकताच वाद बघायचा तर KEM, आता हे एकलव्य यांचं नाव देण्याचा म्हणजे कुठनं आलं हे, असं आहे आणि हे नाव तुम्ही मुळात कसं द्यायचं ठरवलं? मी सांगतो तुम्हाला. असं आहे की ते अंग्रेजाने काय केलं. मी मध्ये ITIच्या दौऱ्यामध्ये गेलो होतो. तिथे एक ठिकाणी आता ते महात्मा फुले साहेबांचे गावी, तर तिथे एक ठिकाणी आदिवासीने विद्रोह आंदोलन केला होता स्वतंत्र आंदोलनमध्ये. त्याने मारून त्यांच्या धड सर कापून तिथे गावाचे चौराह्यामध्ये टाकून दिला. ते जळगावमध्ये पण अशी एक घटना झाली होती. जळगावच्या नंतर 50 किलोमीटर दूर ते गावामध्ये असा ज्याने अत्याचार केला, लाखो लोकांना मारला, त्यांचे नाव अजय आपण पूजायचे, हा कसा शक्य आहे? आणि हा जोपर्यंत आपल्या बरोबर आपण VTचं नाम चेंज केला ना, आपण VJTIचं नाम चेंज केला ना, आपण जे काही नाव ते आता माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं की आपले ते गुलामीचे नाव नको, त्यामध्ये काही गैर नाही आहे. बेलासीस रोडचं नाम होता माझी विधानसभामध्ये, तर मी नाम चेंज करून नाम ते अहिल्याबाई होळकरच्या नावावर केला. आता गईकाल त्यांची मान्यता मिळाली. तो केईमध्ये गेलो होतो, केईमध्ये किंग एडवर्ड वाय किंग एडवर्ड हिअर. सो माझ्या मनामध्ये ते जमत नाही. मी सांगितलं तुम्ही केईम, त्या डॉक्टर्सने म्हणतात की केईम पॉप्युलर नेम आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही केईम ठेवा, पण किंग एडवर्ड शिवाय अजून काय ठेवा. तो 3-4 नाव त्याने सुचवला, मी सर्व 3-4 नाव तिथे दिला. त्यामध्ये जे होईल ते होईल, आता झाला नाही काय. म्हणजे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हे नाव कोणाच्या डोक्यातून आलं? ते लोकांनी दिला. KEM नावावर पॉप्युलर नाव आहे, ते नाव सर्व विश्वमध्ये पॉप्युलर आहे. ते डिस्टर्ब करायचं न म्हणून ते नाव घेतला. पण आदिवासीयांना सन्मान पण मिळाला ना. एकही आपण आदिवासीच्या इथे काही नाही आहे, तो एकलव्य एक आदिवासी होता. एक मात्र यामुळे तुमच्यावर एक टीका अशी झाली की तुम्ही हा मुद्दा जो मांडला तो बरोबर आहे, पण तुमच्या स्वतःच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्याचं नाव मात्र ट्रम्प टावर, अजून बरेच असं इंग्रजीच भाषेतली नावं तुमच्या बिल्डिंग्सची असतात. मग ही जर खरी भावना आहे आणि हे जर फक्त राजकारण नसेल, तर मग स्वतःच्या बिल्डिंग्सची नावं ही का अशी अगदी ट्रम्प टावर सारखी नावं आहे की ट्रम्पच्या टावरमध्ये ट्रम्पच्या नावावर नाही आहे, ट्रम्प त्यामध्ये पार्टनर आहे.
त्या बिझनेसमध्ये त्या बिल्डिंगमध्ये ट्रम्प ज्यावेळी प्रेसिडेंट इलेक्ट झाला त्या 1 वर्षापूर्वी तिथे आलं होतं. ते आमच्याबरोबर त्याने पार्टनरशिपमध्ये बिल्डिंग म्हणून त्याचं नाम ट्रम्प टॉवर आहे. मी स्वतः जे एकटो बिझनेस करत होते तर माझ्या जे नालासोपारा वसईमध्ये माझी बिल्डिंग अजय उभी आहे त्यांचे नाव काय वीर सावरकर नगर, छत्रपती शिवाजी नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, राणी लक्ष्मीबाई नगर, महाराणा प्रताप नगर हे माझे नाव होते. तो हे साईबाबा नगर असे सर्व त्यांचे नाव होते. पण हे नाव आता जे मी परत सांगितलं की मी किती वर्ष झाले 8 वर्ष झाले 8 वर्षापासून मी बिझनेसमध्ये नाही आहे. त्यामुळे ही नावं आता पुढच्या पिढीनं देणं सुरू केलंय असं तुमचं म्हणणं आहे. जी इंग्रजी नाव आहे ट्रम्प आपण सोडून देऊ. ट्रम्पच्या पलीकडचं मी म्हणते ते स्वतःच्या त्यांच्या बिझनेस आहे. माझे दोघे मुले आपापला बिझनेस करतात, वेगळे वेगळे बिझनेस करतात. तर ते स्वतःचा बिझनेस करतात, स्वतःचे निर्णय घेतात. अच्छा. अजून एक आरोप तुमच्यावर होतो लोढाजी, तो हे की तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, फक्त जैनांचा नाही. पण तुम्ही अनेक वेळेला फक्त जैनांचा विषय घेऊन समोर येतात. अगदी त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता मलबार हिलमध्ये काहीतरी आपण एक सिलेंडर द्यावं, खास जैन मंदिरांचीच मागणी घेऊन आपण पुढे गेलात, तर असं का? चांगला केलं तुम्ही हा प्रश्न विचारला. मी माझ्या क्लॅरिफिकेशन लोकांच्या समोर देऊ शकता, मुंबईकरांच्या समोर. हा पूर्णतः खोटा वाद आहे. मी कधीही एकही वेळा कोणी जाती धर्मामध्ये मी विचारत नाही. त्यावेळी एकपेक्षा एक मागे एक 4 उत्सव आले होते. ते सर्व उत्सवामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण होती, हनुमान जयंती पण होती, जैनाचा पण उत्सव होता. सर्व ठिकाणी गॅसाची किल्लत होती. गॅसची किल्लत आहे. ते नॉर्मली काय की घरामध्ये जे गॅस वापरतात त्यांची किल्लत नाही. पण जे स्पेशल प्रोजेक्टसाठी पाहिजे, आज काही फंक्शन झाला तो हा त्यासाठी जे गॅस पाहिजे त्यासाठी काही कोटा नसता, ते कुठून आणायचा. तो जे काय आता सर्वांनी गॅससाठी मदत केली. आता ते मध्ये कोणाने हा जैनाने कसा केली, तो काही जैन पण भारतीय आहे ना, त्याने काही पाप केला आहे? काही एकही असा नाही आहे की त्याने माझ्याकडे आले नाही आणि त्याने मला गॅस दिली नाही. सर्व आले होते, सर्वांनी गॅसचे अरेंजमेंट करून दिली. एक अजून आपण म्हणजे जैन समाजात आपल्याबद्दल प्रचंड मान आहे, आपल्याला आदर आहे लोकांच्या मनामध्ये. एक आपण मुद्दा असा मांडला होता की हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत असं आपण जाणतो, त्यातील एक जैन आहे असा आपला विचार आहेही. पण हळूहळू कालांतरानं तो एक वेगळा धर्म असल्यासारखा त्याला त्याची ट्रीटमेंटही होते आणि त्याचबरोबर लोकही स्वतःला वेगळं समजतात. तर आपण मध्ये एक अशी मागणी केली होती की जैनांनी आपलं मायनॉरिटी स्टेटस सोडून द्यावं आणि हिंदू धर्माच्या मेनस्ट्रीममध्ये यावं. तर आजही आपलं हेच मत आहे का? आणि समाजातून त्याला काय रिस्पॉन्स मिळतोय? मी जे सांगितलं होता ते असा होता, जैन धर्म फार जुना आहे, फार जुना आहे. आणि जैन धर्म वेगळा धर्म आहे. हिंदू धर्म जैन धर्माने कधी आपण सांगू शकत नाही की तुम्ही हिंदूमध्ये विलीन व्हावा. फक्त माझ्या असा म्हणणं होता की आपला जे काँग्रेसने पॉलिटिकल षडयंत्र करून हिंदुवाने डिवाईड करण्यासाठी, तुम्ही हिंदू नाही आहे तुम्ही जैन आहे म्हणून ते 2014 सोनिया गांधीने त्यावेळी त्यांच्या लक्षात आला की मी इलेक्शन हारणार आहे म्हणून त्याने कपिल सिब्बलने हातामात धरून ते अल्पसंख्यकच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा कानून पास केला होता. देश जर आझाद होता सरदार पटेलने त्यावेळी कानून पास करून अल्पसंख्यकमधून जैन नाही आहे, ते जैनाचा धर्म वेगळा आहे पण जैन अल्पसंख्यक नाही आहे. माझ्या फक्त असा मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण विचार करावा की आपण अल्पसंख्यकचा आपला फायदा किती आणि नुकसान किती आहे, तर म्हणून ते फायदा करून तुम्ही निर्णय करावा असा मी त्याने सांगितलं होता. मग तुम्हाला काय वाटतं कशात फायदा आहे? म्हणजे फायदा फार कमी आहे, मायनॉरिटीचा फायदा फार कमी आहे. हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानमध्ये आपापला धर्म पाळण्यासाठी न स्वतंत्रता पण आहे न अधिकार पण आहे. पण हा जे हिंदुवाने डिव्हिजन करण्याची, भारताने डिव्हिजन करण्याची जे काँग्रेसचे षडयंत्र आहे मी त्यांच्या बरोबरच आहे, त्यांच्या सपोर्टमध्ये नाही आहे.
मला एक आता म्हणजे आपलं हे मत ऐकून मला एक प्रश्न पडला की आपण राम जन्मभूमीच्या आंदोलनात होतात आणि तरी आपण म्हणतात की जैन धर्मीय हे हिंदू नाहीत असं म्हणत असताना मग आपल्याला काय प्रेरणा होती ज्यामुळे आपण स्वतः जैन असूनही मी मग कधी सांगितलं नाही की जैन धर्म हिंदू नाही आहे. मी कधी असं सांगितलं नाही, आज पण नाही सांगणार आहे. मी फक्त असं सांगितलं की अल्पसंख्याकचा फायदा आपला आहे की नुकसान आहे. अल्पसंख्यकमध्ये राहायचं. जैन धर्म वेगळा धर्म आहे, यामध्ये काही वाद नाही. नाही, पण वेगळा धर्म आहे म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे की जैन धर्म वेगळा धर्म आहे, पण हिंदू फक्त धर्म नाही, हिंदू एक पद्धती आहे. हिंदू धर्मापेक्षा जास्त, फार जास्त मोठा आहे. अच्छा, हिंदू म्हणजे हिंदुस्थान हिंदू जीवन पद्धती हिंदू मधला जीवन एक पद्धती आहे. धर्म हा, असा आपण ते आपण हिंदुस्थानमध्ये राहता, यामध्ये काही वाद नाही. आपण हिंदुस्थानमध्ये राहता. नाही, मी आज पण लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. आम्हाला कोणी तिथे विचारत नाही की तुम्ही जैन आहे की वैष्णव आहे की मराठी आहे की काही नाही. तिथे सर्व एकच आहे, भारतीय आहे. त्यामध्ये मला काही कळलं नाही की यामध्ये काही विरोधाभास आहे काय. येणाऱ्या काळासाठी तुमचं खातं, तुमची आमदारकी, तुमचा मतदारसंघ याच्यासाठी असा काय प्लॅन आहे की जो आम्हाला अजून माहिती नाही पण तुम्ही करू इच्छिता? नाही, आम्ही एक असा प्लॅनिंग केला. सीएम महाफंड माननीय मुख्यमंत्रीजीचे निर्देशानुसार आम्ही 25 लाख युवक युवतीने दरवर्षी 5 लाख युवक युवतीने आम्ही फार कमी दरात 3% दरावर लोन देणार आहे. अच्छा, ते लोनच्या खास जास्त महत्त्व नाही आहे. लोन कोणी देऊ शकता. जास्त महत्त्व आहे की त्याने ट्रेनिंग दिली पाहिजे, त्याने ते जागा दिली पाहिजे तिथे आपला काम करू शकता स्वतःच्या. त्याने ते ॲटमॉस्फिअर दिला पाहिजे. आम्ही त्यासाठी एक चॅट बॉक्स तयार केला आहे की 50 पॉप्युलर क्वेश्चन ते चॅट बॉक्समध्ये टाकला, त्याने ऑटोमॅटिक त्यांच्या जवाब मिळतील. मला GST नंबर पाहिजे, मला काही अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे, मला काही लीजवर जगह घ्यायची आहे, मला काही सेलसाठी काय कोणाकडे संपर्क करायचा, लोनसाठी काय करायचं, हा सर्व चॅट बॉक्स आम्ही तयार केला आहे. आणि ते 1-2 महिन्यामध्ये ते स्कीम रोल आउट होईल. तर मी ते ते चांगली मुख्यमंत्री साहेबांना ते बजेट स्पीचमध्ये पण सांगितला होता. खरं तर आज तुम्ही जिथे पोचलात तिथे पोचल्यानंतर कसं वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं, पर फार या कारणाने दुःखी आहे की मी अतिशय ऑनेस्टीने राजनीतीमध्ये काम केला, अतिशय प्रामाणिकपणे मध्ये राजनीतीमध्ये राहिलो. कधी मी जातीभेद केला नाही, कधी मी कोणावर व्यक्तिगत आक्षेप केला नाही. तरी पण लोक बिना कारण माझ्यावर आक्षेप करता, हा माझा एक दुःखचा मोठा कारण आहे. आय होप आज तुम्ही या मुलाखतीत इतक्या गोष्टी सांगितल्यानंतर आणि तुमची ही वेदना ऐकून मला वाटतं यानंतर एखाद वेळेला लोक ते थांबवतील. पण राजकारण आणि उद्योग या दोन्हीच्या पलीकडचे मंगल प्रभात लोढा कसे आहेत? काय तुमच्या आवडी आहेत? काय करता तुम्ही इतर वेळेला विरंगुळा म्हणून? म्हणजे कोणी लोक गाणी ऐकतात, काही वाचन करतात? मला गाणं ऐकतो, फिल्माचा शौक आहे मला. मी प्रखर राष्ट्रभक्त आहे. मला या बातचा आनंद आहे की मैं हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय, हा माझा परिचय आहे. माझा हा पण ठाम मत आहे की भारत पर तो वही राज करेगा जो हिंदू इतकी बात करेगा. सो हा भारतामध्ये मुसलमानाने 47च्या आझादीमध्ये वेगळा देश करून घेतला जातीवादवर. आता काय ते तुमच्याने हे पण आमच्या, असं कसा चालणार आहे? तुम्ही इथे राहावा, चांगली रीतीने राहावा, पण जे दादागिरी करता इथे हे चालणार नाही आहे. जे दादागिरीच्या मध्ये काही बांगलादेशीने आपण सपोर्ट करता, रोहिंग्याने सपोर्ट करता, आपण सरकारी जमीनवर कब्जे करता, असा जे काही चालला ते बरोबर नाही आहे. पण लोढाजी, आपल्या देशाचं संविधान म्हणतं की आपण सेक्युलर आहोत. आहे ना, त्यामुळे हाही तुमचा तोही हाही म्हणजे तोही तुमचा हाही आमचा असं म्हणत असताना आज इथं राहणाऱ्या मुसलमानांचा हाच देश आहे. मुसलमानाचा देश आहे, पण ते या देशाचे जे काही आहे देश हिंदुस्थान आहे, हा एस्टॅब्लिश आहे. माझं तर मत आहे की हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानमध्ये तुम्ही धर्म पाळा, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. पण तुम्ही ते हिंदुस्थानचे विरोधामध्ये तुम्ही जे काही वावरता, की जे काही बांगलादेशी रोहिंग्याने सपोर्ट करतात, लव जिहाद चाललाय, लँड जिहाद चाललाय, हा जे नशेचे वेळी चाललाय, आपण सर्व फक्त त्याने आवडणार नाही म्हणून आपण सर्वांनी गप्प बसायच्या, तर आपला काय होणार आहे? हा आज मुंबईची जी स्थिती झाली आहे, त्या स्थितीमध्ये आपण सर्वजण असा ते नाराज होतील, ते आपण गप्प बसायचं, तर पुढची पिढी आपला माफ करणार नाही आहे. आता ते आपले फार विकट स्थिती आहे. आपण ते 100 एकर जमीन कब्जेमध्ये केली आहे. ते
हजारो लाखो रोहिंग्या बांगलादेशी इथे येऊन बसले. ते दरवर्षी लव्ह जिहादचे किती केसेस असतात. हे काय सर्व आपण ते ते त्यांना आवडणार नाही म्हणून आपण गप्प बसणार का? मी या मताचा नाही आहे. नाही, अशा काही केसेस होत नाही असं मी बिलकुल म्हणणारही नाही. बरीच उदाहरणं आपल्या समोर आहेत. पण असं होत असताना एका संपूर्ण समाजाला आपण एकाच ब्रशनी रंगवतोय असं तुम्हाला नाही वाटत का? कधीच नाही रंगवतो, कधीही नाही. कधीही आम्ही मुसलमानाच्या विरोधामध्ये, जे मुसलमान म्हणून ते कोणाच्या विरोधामध्ये नाही, पण आपण ते दादागिरी करणार असेल तर चालणार नाही. आपण याकूब मेमनने इथे 365 मुंबईकरांना बॉम्ब विस्फोटून मारणार षडयंत्रामध्ये होता. आता ते 5 लोक ज्याने ते साईन करून दिला ते आपले जनप्रतिनिधी आहे. ते असलम शेख, आपले काय ते मुंबादेवीचे आमदार ने ते सर्व कसा चालणार आहे? हे चालणार का? हा काय? आपला आणि असलम शेखचं निवडणुकीच्या आधी सुद्धा बराच आम्ही बघितला. म्हणजे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली असं सुद्धा तुम्ही म्हटलं. आता तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? मी त्यावेळी पण घाबरत नाही. मी कुठे घाबरायचे असेल तर मी काय करू शकत नाही. बंबईमध्ये जीवन पण राहू शकत नाही. घाबरायचं काही कारण नाही ना. आपण काही चुकी नाही ना. आपण तुम्ही तिथे मी जे काही आपण कुठे कधी एक टीमने पाठवा मालवणीमध्ये काय चाललं आहे, पण तुम्ही सांगेल की माझं दुःख काय होतं आणि लोकांचं दुःख काय आहे. ते अमीन पटेल काय करता इथे? अमीन पटेल त्या पत्रामध्ये साईन केला पण होता. आता गृह खातं तर तुमच्या सरकारकडे आहे हा, ना. तो सरकार करतं, पण मोठा प्रोसेस आहे. तुम्हाला असं आहे की सहिताताई आपल्याला माहीत असेल की ते हा एक मोठा रॅकेट बांगलादेशमध्ये त्यावेळी ममता बनर्जीने केला होता. प्रत्येक जे बॉर्डरची जिल्हे आहेत त्यामध्ये त्याने एक स्कूल तयार केली. ते स्कूलमध्ये तिथून लोक यायच्या. त्याने 25, 15, 20 वर्षाचे जुने दाखले द्यायच्या की तुमचे वडील पण इथे राहत होते, तुमच्या मिळून सर्टिफिकेट आहे, तुमच्या हा मार्कशीट आहे, ते घेऊन तिथे आपला आधार कार्ड तयार करायचं. इथे यायच्या, ते सर्व डॉक्युमेंट आहे. आता मी परवा गेलो होतो बेंगलोरमध्ये, तर मला एक पोलीस ऑफिसर सांगत होते की ते ममता बनर्जीने तिथे एक ऑफिस तयार केलं आहे. कुठेही देशामध्ये बांगलादेशी कोणाने पकडला तो त्यांचे रॅकेट जे तयार ते आणता एक मोठी ब्रॅकेट आहे, ते तिथे फोन करतात आणि तिथून त्या पोलिसकडे फोन जातात की आमच्या बंगालच्या लोकांना तुम्ही कसा पकडला. हा काय आहे? म्हणून ते लोकांना त्याने सबक दिला नाही यावेळी. पण मग मालवणीत काय होतंय असा तुमचा आरोप आहे? मालवणीत त्याने सरकारी जमीन कब्जामध्ये केली आहे. मालवणीमध्ये ते एक तुम्ही सांगता ना की तुम्ही कसा त्यांच्या विरोधात, आम्ही विरोधामध्ये नाही, पण आमची स्वतःची सुरक्षा नाही करायचं का? मी सुरुवात कुठून केली? एक छोटा लहान गली होती. त्या गलीमध्ये पूर्वी 80% हिंदू होते, सर्व बहुजन समाजाचे होते. हळूहळू त्याने सुरुवात केली आणि नंतर ते असा झाला की त्या फक्त 7 फॅमिली राहिली, सर्व सोडून गेले. ते नमाज जर पडायच्या तो त्याने बाथरूममध्ये असेल तर बाथरूम बंद करून द्यायचं आणि ते नमाजमध्ये ते बाहेर येऊ शकत नाही. ते 7 महिला माझ्याकडे आली, लढली. आजपर्यंत मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. तुम्ही पण पाठवा, त्यांच्या तुमची भेट करून देऊ. ते माझ्या विरुद्ध जे असलम शेखने ज्यावेळी सांगितलं ना, त्या आंदोलनामध्ये सर्वात पुढे ते 7 महिला होती, पण ज्या परिवारचे लोक होते. असा छेडानगर आहे. एक वेळा 100% त्यामध्ये हिंदू राहायच्या. आता 98% मुस्लिम आले. ते ओपन जागे होती, त्यामध्ये मस्जिद बांधली. असं ते हळूहळू सर्व हिंदुआंनी तिथून काढून टाकला. ठीक आहे, मी राजनीतीमध्ये आहे, मला पॉप्युलरिटी पाहिजे, कोणाला दुखवायच्या नाही, मी गप बसेन. हा चालेल का? सर्व गप बसेल तर कसा चालेल? हा कोणाला बोलला पाहिजे म्हणून मी बोललो. त्याची कॉस्ट पण मी भुगतली. पण तुमचं म्हणणं आहे की ह्याला आमदारांचा स्वतःचाच आशीर्वाद आहे? आमदाराचा आशीर्वाद आहे की नाही आहे? आता मलबार हिलमध्ये दादागिरी वाढली, गुंडागर्दी वाढली, एन्क्रोचमेंट वाढला, तो मी रेस्पॉन्सिबल नाही का? मी पण रेस्पॉन्सिबल आहे. तो ते रेस्पॉन्सिबल आहे ना. ते एकटा रेस्पॉन्सिबल असं मी सांगू शकत नाही, पण ती पण रेस्पॉन्सिबल आहे. तर एकंदरीत हा जो मुद्दा आहे, हा आपण जेव्हा मांडता तेव्हा हा प्रचंड गंभीर आहे असं वाटतं. वेगवेगळ्या वेळेला मोहिमासुद्धा होतात आहेत बाहेरच्या देशातून आपल्या देशातले नागरिक म्हणून अनधिकृत पद्धतीनं राहणारी जी लोक आहेत त्यांच्यावर. पण हा तुमचा विशेष मुद्दा आहे. गृहमंत्र्यांचं ह्याच्यावर काय मत आहे आणि काय कारवाई होते? फार स्पष्ट आहे. एकही बांगलादेश याने स्पेशल टीम गठीत केली आहे.
पण हा मोठा प्रोसेस आहे. आपण इथे त्याने शोधायच्या, एस्टॅब्लिश करायच्या की ते बंगालचे आहे. फार मोठी असा एक फक्त एक 4-5 तासामध्ये करू शकत नाही. फार मोठा प्रोसेस करावा लागतो. नंतर ते ऍक्सेप्ट करेन. ती बांगलादेशची गव्हर्नमेंट, नवीन गव्हर्नमेंट आहे, ते ऍक्सेप्ट करत नाही. आता परत पाठवायचं कुठे? हा फार अडचणचा विषय. जोपर्यंत समाजमध्ये यासाठी जागृती येत नाही तोपर्यंत सक्सेस होणार नाही. आता जे नशाचे जे मोठा जहाज इथे यामध्ये मागे कोण आहे, कुठून येतात, कोण यांच्या मागे आहे, हा सर्व नाही शोधला तर मुंबईमध्ये फार प्रॉब्लेम होईल. मुंबईमध्ये तो हासाठी कोणी प्रयत्न केला तर गैर काय यामध्ये? नक्कीच हा मुद्दा सुद्धा तुम्ही म्हणता तसं तुमच्या सरकारच्या समोरचं एक मोठं आवाहन आहे. एक शेवटचा जाता जाता मी प्रश्न तुम्हाला विचारते की लोकांच्या ज्या असतात आयुष्याच्या महत्त्वाकांक्षा, त्या कोणाच्या असं असतं की मला घर घ्यायचं आहे, कोणाचं असं असतं की गाडी घ्यायचं आहे, कोणाचं असं असतं की मला हे अमुक अमुक पदावर जायचं आहे, कोणाचं असं असतं की मला देश बघायचा आहे. मंगल प्रभात लोढांची अशी कुठली अपेक्षा आहे जी अजून पूर्ण झाली नाही? माझी अपेक्षा सर्व पूर्ण झाली आहे. मी माझे विधानसभाचे लोकांचे, माझी पार्टीचे लोकांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याने मला संस्कार दिले त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझा एकही विषय असा नाही की मी जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा फार फार जास्ती मला मिळाला, भरभरून मिळाला. तो ह्या मुंबईकरांचे मी मनापासून आभार मानतो. पण फक्त मी राजनीतीमध्ये कोई इमानदारीने, ऑनेस्टीने काम करू इच्छिता. स्वतःच्या माझ्यावर एकही आजपर्यंत कोई करप्शनचा चार्जेस नाही आहे. जो वेळी माझ्याकडे पैसे नाही होते, मी डोनेशन घेऊन इलेक्शन लढलो, त्यावेळी पण मी एक न्यू इयर हायस्कूलला आंदोलन झाला तर मी कुमार मंगलम बिर्लाच्या समोर उभा राहिलो. तर मी कधी कुठे घाबरत नाही. हा पण लोकांनी कधी माझी विधानसभाचे लोक हा ॲप्रिशिएट करता म्हणून मला निवडून देता. पण त्याशिवाय जे नेहमी माझ्यावर जातीवर किंवा मी आरोप करता ते कधी कधी थांबला पाहिजे, हा माझी इच्छा आहे. ही आपली इच्छा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण हो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आपल्याला. आपण आलात कॉफी विथ कौशिकमध्ये सामील झालात. आपले धन्यवाद.